रामकृष्ण जी. सकळ संतांचा हा राजा, सकळ संतांचा हा राजा, स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ माझा. ज्याचे घेताची दर्शन, ज्याचे घेताची दर्शन, पुन्हा नाही जन्म मरण, पुन्हा नाही जन्म मरण, पुन्हा नाही जन्म मरण. ज्याचे वाचिता भागवत, प्राणी होती जीवन मुक्त, प्राणी होती जीवन मुक्त, प्राणी होती जीवन मुक्त. ज्याचे घेताची दर्शन, पुन्हा नाही जन्म मरण, पुन्हा नाही जन्म मरण, पुन्हा नाही जन्म मरण. निळामने लीन व्हावे, निळामने लीन व्हावे, निळामने लीन व्हावे. शरण शरण एकनाथा जावे, शरण एकनाथा जावे, शरण एकनाथा जावे. ज्याचे घेताची दर्शन, ज्याचे घेताची दर्शन, हा ज्याचे घेताची दर्शन, पुन्हा नाही जन्म मरण, पुन्हा नाही जन्म मरण, पुन्हा नाही जन्म मरण. शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज पैठण निवासी, वारकरी संप्रदायाचे थोर संत, वारकरी संप्रदायाच्या इमारतीचे खांब असलेले, पिल्लर असलेले. जसं आपण म्हणतो की भागवत धर्माचा पाया हा माऊली ज्ञानोबा आहे, कळस तुकोबा आहे, तर खांब कोण असावे, तर खांब दिला भागवत. खांब दिला भागवत म्हणजे नाथराय हे खांब आहे, पिल्लर आहेत. आणि असे नाथराय, या नाथरायांच्या एकनाथ षष्टीच्या उत्सवानिमित्त स्वामी माझा एकनाथ, किंवा सकळ संतांचा राजा स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ माझा, ही मालिका आपण सुरू केली. या मालिकेचा आजचं हे दुसरं पुष्प म्हणजे दुसरी प्रवचन सेवा. नाथ महाराजांच्या षष्टीच्या निमित्त आपण हे नाथ महाराजांचं थोडं वर्णन करतो आहोत, त्यांच्या चरित्राला थोडा स्पर्श करण्याचा आपला हा प्रयत्न आहे. कालच्या भागामध्ये आपण चिंतन करत असताना नाथराय देवगिरीवर जाऊन जनार्दन स्वामीचे शिष्यत्व त्यांनी पत्करलं. जनार्दन स्वामींनी अनुग्रह दिला, गुरुपदेश दिला आणि नाथराय जनार्दन स्वामीची सेवा करायला लागले. गुरुची सेवा करत असताना तिथेच नाथराय देवगिरीवर राहू लागले. नाथराय एवढी गुरुची सेवा कोणी केली नाही महाराज. नाथराय जसे शांती ब्रह्म होते, तसे खूप मोठे गुरूंचे भक्त शिष्य होते. नाथ महाराजांच्या गुरूंवरती खूप अटळ श्रद्धा. नाथ महाराजांना गुरूंनी दत्तात्रयाचं दर्शन घडवलं वगैरे हे सर्व ठीक आहे, परंतु नाथ महाराजांनी अनन्य अशी गुरु जनार्दनांची सेवा केली. जनार्दन स्वामी हे किल्लेदार होते, आपल्याला माहिती आहे. देवगिरी पर्वतावर, देवगिरी किल्ल्यावरचे किल्लेदार होते. परचक्रांचं कधीही आक्रमण व्हायचं आणि जनार्दन स्वामींनी युद्धाला जायचं. जनार्दन स्वामींनी नाथरायांना शास्त्रही शिकवलं आणि शस्त्रही शिकवले. शस्त्र कसे वापरायचे आणि शास्त्र कुठे वापरावं हेही गुरूंनी शिकवलं. म्हणून नाथराया गुरु जनार्दनांचा, हे बघा अनेक संतांचे अभंग आहे. तुका म्हणे, ज्ञानदेव म्हणे, निळा म्हणे, नामा म्हणे. पण नाथराय एक असे संत आहेत ज्यांनी आपल्या नावासोबत आपलं नाव अर्ध केलं, पण गुरूंचं नाव पूर्ण केलं. एका जनार्दनी. नाथरायांच्या प्रत्येक अभंगामध्ये एका जनार्दनी गुरुचं नाव आलेलं आहे. असे गुरुभक्त असलेले नाथ महाराज गुरुच्या एकदा असेच जनार्दन स्वामी अनुष्ठानाला बसले, ध्यानाला बसले. देवगिरीवरती एका गुहेमध्ये जाऊन ते ध्यान करायचे. गुरुवारचा दिवस होता. ध्यानस्थ बसले आणि नाथराय मात्र गुहेच्या बाहेर. गुरूंना काही पाहिजे का? गुरु बाहेर येईपर्यंत नाथराय
गुहेच्या बाहेर बाहेर बसत. काय झालं, जनार्दन स्वामी महाराज ध्यानस्थ असताना कोणीतरी खालून सेवक आले आणि म्हणतात, अरे बापरे, परकीयांचं आक्रमण झालं, परचक्र आलेलं आहे, युद्धाला जावं लागेल. आमचे श्री संत एकनाथ महाराज गुहेच्या बाहेर बसले होते. त्यांनी ऐकलं, अरे बापरे, आता आक्रमण जर परकीयांचं होते आहे आणि गुरु तर आपले ध्यानस्थ आहे, गुरूंना उठवायचं कसं? मग का उठवायचं गुरुला? आपण आहे ना. नाथरायांनी त्या ठिकाणी जनार्दन स्वामींची वस्त्र घातली महाराज, हाती शस्त्र घेतलं आणि मोठ्या हिमतीनं परकीय सेनेच्या समोर गेले. महाराज असं म्हणतात, नाथरायांनी परचक्र त्यावेळेला परतून लावलं. नाथराय युद्धात जिंकले म्हणून नाथराय नुसतं शांती ब्रह्म नव्हते, नाथराय शांती ब्रह्म तर होतेच होते, एक शूर वीर सुद्धा होते. नाथरायांनी लढाई केली महाराज. संतांमध्ये मला वाटते नाथराय यांचं एक व्यक्तिमत्वच वेगळं आहे महाराज. काय सांगावं, शांती ब्रह्मही आहे आणि लढवय्ये सुद्धा आहे. महाराजांनी लढाई केली, परचक्र परतून लावलं, पुन्हा गुहेजवळ येऊन बसले आणि मग ज्यावेळेला जनार्दन स्वामी बाहेर आले आणि जनार्दन स्वामीला वृत्तांत कळला की असं परकीयांनी आक्रमण केलं होतं, जनार्दन स्वामी म्हणतात, अरे मग ते थोपवलं कोणी? म्हणे नाथांनी. अर्थात नाथराय परिपक्व झाले, जनार्दन स्वामींनी कृपा केली आणि नाथरायांना आज्ञा केली, आता नाथराय तुम्ही तुमच्या पैठणला जा आणि आता गृहस्थाश्रमाचा स्वीकार करा. आता जा, लग्न वगैरे करा, आपल्या गृहस्थाश्रमाला सुरुवात करा. नाथराय गुरूंच्या आज्ञेप्रमाणे पैठणला आले. नाथरायांचं गिरिजाबाई सोबत लग्न झालं. गिरिजाबाई म्हणजे थोर पतिव्रता, सात्विक, संत विचाराच्या, साधू विचाराच्या अशा जोडीदार श्री संत एकनाथ महाराजांना लाभल्यात महाराज. नाथांचा परमार्थ सुकर, सुलभ आणि सहज चालण्यामध्ये गिरिजाबाईंचा म्हणजे नाथांच्या पत्नींचा सिंहाचा वाटा नक्कीच असावा महाराज. परमार्थ करण्यासाठी जोडीदार चांगला असावा लागतो. एक सांगू का, घरातलं वातावरण बरेचदा पारमार्थिक असते, परंतु जोडीदार परमार्थ करण्यापासून आपल्याला आडकाठी घालतो. कधी कधी पत्नी परमार्थिक असते तर पती परमार्थ करू देत नाही, कधी कधी पती परमार्थिक असतो, पत्नी करू देत नाही. परंतु नाथरायांच्या जीवनामध्ये त्यांची सहचारिणी जी त्यांना मिळाली त्या गिरिजाबाई मात्र थोर पतिव्रता. एक सांगू का, गृहस्थाश्रमाचं जीवन का गृहस्थाश्रमी माणसानं जर आदर्श कुणाचा ठेवायचा असेल तर फक्त आणि फक्त नाथरायांचाच ठेवला पाहिजे. मी का सांगतो महाराज, संसार करून परमार्थ कसा करावा हे जर पाहायचं असेल, हे जर शिकायचं असेल तर श्रीमंत संत, समृद्ध संत, ऐश्वर्य संपन्न संत असलेले श्री नाथराय हेच आपला आदर्श असू शकतात. अत्यंत श्रीमंती. नाथरायांकडे कशाचीच कमी नाही महाराज, कशाचीच कमी नाही. असे नाथराय, श्रीमंत नाथराय, परंतु तेवढेच श्रीमंत भक्त. बहुतेक असं होते, श्रीमंत असले म्हणजे माणसं भक्त बनत नाहीत आणि भक्त असलेले श्रीमंत असत नाहीत. आपल्याला पाहायला मिळते. आणि वारकऱ्यांमध्ये तर आपण नेहमीच बघतो, वारकरी म्हटलं की गरीब आहे असंच समजा. पण का? आम्ही नाथरायांचे वंशज आहोत, नाथराय आमचे गुरु आहेत. आमचाही प्रपंच, आमचाही संसार नाथरायासारखाच ऐश्वर्य संपन्न होऊ शकतो. आम्ही नाथरायांना शरण जाऊ. निळोबारा म्हणतात ना अभंगामध्ये, निळामने लीन व्हावे. नाथरायांच्या पायी जर लीन झालं, नाथरायांना जर शरण गेलं, निळामने लीन व्हावे, शरण एक नाथा जावे. नाथरायांना शरण जायचं आणि नाथराय आमचा संसारही चांगला करा आणि परमार्थही चांगला करा. मी का सांगतोय, नाथांचा संसार आणि परमार्थ याची सांगड नाथरायांनी घातली. नाथरायांना शांती ब्रह्म म्हटलं जाते, आपल्याला माहिती आहे. नाथ महाराज, मी सांगितलं, नाथरायांनी शूर होते, युद्धही जिंकले आणि नाथराय शांती ब्रह्मही होते. अनेक कथा आहेत शांती ब्रह्म नाथ महाराज का,
नाथ महाराज शांती ब्रह्म म्हणण्याचं कारण काय असावं, काय नाथ महाराजांच्या जीवनामध्ये शांतीचे असे प्रकार घडले. असं म्हणतात नाथरायांना रागच येत नव्हता. पैठणमध्ये एक ब्राह्मण आला दुसऱ्या गावचा, आणि त्याला आपल्या मुलाची मुंज करायची होती म्हणून तो 200 रुपये मागत फिरला. आता पैठणमध्ये एक चावडी आहे महाराज, ओटा अजूनही आहे, जिथे कुचित लोक बसायचे आणि नुसतं टिंगल टवाळी करायचे. अजूनही आहे तो, आता कोणी बसत नाही म्हणतात तिथे. पार आहे पार. तिथे लोक बसलेले होते आणि हा दुसऱ्या गावाला म्हणजे कोण पाहुणे कुठले, अहो काही नाही म्हणे, मी असा ब्राह्मण आहो, मला 200 रुपयाची जरूरत होती, मुलाची मुंज करायची होती. म्हणे हे घ्या ना 200 रुपये आम्ही देतो, पण एक काम करावं लागेल. या गावामध्ये एक भोंदू ब्राह्मण आहे एकनाथ, स्वतःला साधू म्हणवतो, संत म्हणवतो, त्याला तुम्ही राग आणून द्या, आम्ही तुम्हाला 200 रुपये देतो. आता या ब्राह्मणाला वाटलं राग आणून देणं काय एवढं कठीण गोष्ट आहे का महाराज. ठीक आहे म्हणे, जा, हे आहे नाथांचा वाडा, तिथे जा, त्यांना राग आणून द्या, त्यांना राग आला की आम्ही तुम्हाला 200 रुपये दिले. तर नाथराय महाराज पूजेत बसलेले होते. नाथराय आपली सकाळची वेळ, प्रातःकाळाची वेळ विजयी पांडुरंगाची पूजा करत बसलेत, कृष्णाची पूजा करत बसले आपल्या देवघरामध्ये. हा ब्राह्मण आला. आता याला तर काय नाथरायांना राग आणायचा. मग याला माहिती आहे ब्राह्मणाचं सोड, देवघरात पूजा, याने काय करावं, या ब्राह्मणाने पूर्ण चपला जोड्या सहित डायरेक्ट सरळ एकच आहे, सरळ नाथरायांच्या देवघरामध्ये गेला आणि नाथराया जिथे पूजा करत होते नाथरायांच्या मांडीवर जाऊन बसला. कसा? चप्पल जोड्या सहित. आता मला सांगा किती राग यावा नाथ महाराजांना, किती येईल? नाथरायांच्या जागी तुम्ही मी असतो तर आपण काय केलं असतं? नाथरायांना आता राग यायलाच पाहिजे म्हणूनच तर केलं ना. पण नाथराय म्हणतात, अहो देव बाप्पा, म्हणजे ब्राह्मणाला देव बाप्पा मराठवाड्यात म्हणतात. का हो महाराज काय झालं? तुम्ही बापरे काय महान आहात हो तुम्ही. काय तुमचं माझ्या बाबतीत प्रेम आहे का तुम्ही चप्पल काढायचीही विसरले आणि डायरेक्ट माझ्या मांडीवरून बसले. हा तुमच्यासारखा प्रेमळ माणूस मी बघितला नाही. हे वाक्य ऐकून तो ब्राह्मण ओशाळला महाराज, शर्मिंदा झाला, त्याला सुचेन असं झालं काय करावं. नाथ महाराज म्हणतात, ठीक आहे आले तर आले तुम्ही, आता एक काम करा, चप्पल वगैरे काढा, आंघोळ करा, स्नान करा आणि जेवण करून जा, कारण आता थोड्या वेळात जेवणाची नैवेद्याची वेळ आहे. त्याला असं वाटलं आपले 200 रुपये गेले, आता काहीतरी आपण युक्ती काढायला पाहिजे. म्हणून त्यानं म्हटलं ठीक आहे मी जेवण करून जातो. बसला आणि डोकं लढवायला लागला, काय करावं. नाथ महाराजांकडे मी सांगितलं श्रीमंती, रोज जेवण होती महाराज, आला की जेवूनच जायचा, पूर्णाच्या पोळीची रोज पंगत. गिरिजाबाईच्या हाताखाली काही कमी नोकर चाकर होते का महाराज? स्वयंपाक झाला, सुरुची भोजन आणि पंगत वाढली. पूर्वीच्या काळी असं होतं की कितीकही नोकर चाकर असले तरी घरची मालकीन म्हणजे घरची बाई वाढायला यायची, कमीत कमी तूप तरी वाढायची. असं नाही आमच्याकडे नोकर चाकर आहे वाढून द्या, तो काळ नाही. पंगत बसली, ते महाराज ज्यांनी जोड्यासहित आपल्या नाथरायांना राग आणण्यासाठी आले होते ते बाजूला बसले, नाथराय बसले, पंगत बसली. आणि मग सर्व पान वाढल्यानंतर गिरिजाबाई तूप घेऊन आल्या महाराज सोन्याच्या झारीमध्ये. आणि आता तूप वाढायला गिरिजाबाई आले. याच्या डोक्यात असं आलं की आता राग कसा येईल, चटकन याला युक्ती सुचली. आणि हा ब्राह्मण, दुळक्या ब्राह्मण, छोटा ठेंगणार, यांनी उडी मारली. गिरिजाबाई तूप वाढायला गेला आणि या गिरिजाबाईंच्या पाठीवर बसला महाराज जो. आता मला सांगा, आता तरी नाथरायांना राग यायला पाहिजे की नाही? काय नाथ महाराज कमजोर होते का, कुंकत होते का? अहो ज्यांनी परचक्र परतून लावलं, युद्ध केलं परक्यांशी, शूर असणारे नाथराय पण शांती ब्रह्म होते महाराज. नाथराय बोलले, अरे बापरे, गिरिजाबाई बघा बरं, ब्राह्मण खाली पडतील. गिरिजाबाई पण तशाच होत्या महाराज, त्याच तोडीच्या होत्या. म्हणून म्हटलं मी, प्रपंच नाथरायांचा परमात्मा सारखाच
एकदम योग्य चालला होता. गिरिजाबाई म्हणतात, नाही नाही नाही, तुम्ही काळजी करू नका हो, ब्राह्मण महाराज पडणार नाही. मला सवय आहे. आपला हरिपंडित म्हणजे नाथ महाराजांचा मुलगा हरिपंडित पण असा पाठीवर बसून जेवायला वाढायला गेले की पाठीवर बसतो आणि त्याला पाठीवर घेऊन काम करायची मला सवय आहे. महाराज तुम्ही काळजी करू नका, ब्राह्मण महाराज तुम्ही पडणार नाही. आत्ता मला सांगा, राग आणायला नाथरायांना यावा म्हणून आलेला तो ब्राह्मण काय म्हणत असेल महाराज? खाली उतरला, धुसमुसू रडायला लागला, ओक्साबोक्शी रडायला लागला, नाथरायांच्या पायावरती दंडवत घातला आणि महाराज, मी चांडाळ आहे हो, मी नालायक आहे, मी मूर्ख आहे, मी पापी आहे. तुमच्यासारख्या संतांना, तुमच्यासारख्या साधुवृत्तीच्या माणसाला मी त्रास दिला, कुठं फिटू हे पाप? शरण आला महाराज. नाथराय म्हणता, हो असं काही नाही, बोला बोला, काय झालं, का आले तुम्ही? म्हणे काही नाही, मला 200 रुपयाची अशी जरूरत होती, तिथे चावडीवरच्या लोकांनी मला सांगितलं म्हणून मी असं केलं, पण मला माफ करा. नाथराय म्हणतात, तू जर मला पहिलेच सांगितलं असतं तर 200 मी 300 दिले असते, कशाला एवढं? तो म्हणतो, महाराज माझी चूक झाली. असू द्या. नाथरायांनी 200 रुपये दिले, तो निघून गेला. मी का सांगतोय? नाथरायांना शांती ब्रह्म म्हणण्याचं कारण नाथरायांना राग यायचा नाही महाराज. अनेक उदाहरणं आहेत. आणखी एक उदाहरण सांगतो पुढे जातो. असंच गावामध्ये एक मुसलमान होता, यवन म्हणजे मुसलमान. त्यालाही गावातल्या लोकांनी, इतर लोकांनी, कारण काय पैठणमध्ये नाथरायांचे हितचिंतक भरपूर होते, नाही? हितचिंतक म्हणजे हितशत्रू महाराज. कारण सर्वांना घेऊन चालणारा माणूस असला की त्याला विरोध करणारे खूप असतात. बहुजन समाजातल्या माणसाला जवळ करून परमार्थाची शिकवण देणारे एकनाथ महाराज ब्राह्मण जरी असले तरी सर्वांना घेऊन चालायचे आणि इतर ब्राह्मणांना ते पटायचं नाही. इतर ब्राह्मणांनाही पटायचं नाही, इतर समाजालाही पटायचं नाही. आणि ते म्हणायचे, याला कुठंतरी आपण आळा घातली पाहिजे, याला रागच येत नाही, काय करायचं? म्हणून त्याने त्या मुसलमानाला पकडलं आणि सांगितलं, तुला आम्ही एवढे एवढे पैसे देतो, तू नाथ महाराजांना राग आणून दाखवू. एवढीच गोष्ट? अरे नाही म्हणे, सोपं नाही आहे, आम्ही प्रयत्न केला, होत नाही. ठीक आहे, मग काय करायचं? त्यांनी युक्ती काढली. नाथराया रोज आंघोळीला जायचे गोदावरीवरती आंघोळीला जायची आणि बरोबर झाडावरती बसला आणि नाथराय जिथून जातात आंघोळ करून आलेत आणि तोंडात पान खाऊन, वरून पान खाऊन थुंकला. कोणाच्या अंगावर? नाथरायांच्या अंगावर. नाथराय बघतात, अरे कोणतरी घाण केली बघा, पान थुंकलं. तर ठीक आहे, नाथ म्हणते, असं कसं जायचं, आपण पवित्र होऊन जायचं. पुन्हा गोदेवरती गेले, पुन्हा आंघोळ केली, पुन्हा आले, पुन्हा यवन थुंकला, पुन्हा गेले, पुन्हा आले, पुन्हा तेच चालू. किती वेळा? 108 वेळा महाराज तो यवन थुंकत होता आणि नाथराय पुन्हा आंघोळीला जात होते आणि आंघोळ करून देत होते. शेवटी यवन थुंकता थकला आणि नाथरायांना शरण गेला आणि म्हणतो, नाथराय माफ करावं मला, मी तुम्हाला शरण आलो, मला तुम्ही शिष्यत्व बहाल करा, मी वाटेल ते करायला तयार आहे, मला तुमच्या पायाशी जागा द्या. मी खूप मोठी चूक केली, मी तुमच्या अंगावरती 108 वेळा थुकलो, मी किती पापी आहे. नाथ महाराज म्हणतात, तुम्ही कशाचे पापी हो, तुम्ही तर पुण्यवान आहात. आता काय परिस्थिती झाली असेल त्या इसमाची मला सांगा. ओ नाथराय म्हणतात, तुम्ही 108 वेळा थुंकल्यामुळे मला गोदावरीचं 108 वेळा स्नान झालं, याला शांती ब्रह्म म्हणा. म्हणून नाथराय हे शांती ब्रह्म आहे महाराज. मी सांगून गेलो, 18 पगड जातीला एकत्रित करून खऱ्या अर्थानं समाज सुधारक, सामाजिक क्रांतीचे प्रणेते, स्पृश्य भेदभाव दूर करणारे अनेक नावं तुमच्या आमच्या समोर येतात. पण नाथरायांचं नाव लोक घ्यायला कचरतात. का कचरतात मला माहिती नाही. म्हणे जातीभेद निर्मूलन केलं, यांनी केलं, त्यांनी केलं, स्पृश्य भाव हे केला. अहो, आमच्या नाथांचं चरित्र बघा ना. 400-450 वर्षापूर्वी ब्राह्मण समाजामध्ये, ब्राह्मण कुळात जन्माला आलेले एकनाथ महाराज वाळवंटामध्ये, तळपत्या वाळवंटामध्ये ज्या वेळेला नाथ महाराज गेले आणि बघतात एक हरिजनाचं मूल वाळवंटामध्ये तडफडत होतो, एक दीन दलितांचं मूल वाळवंटामध्ये लाही करत तडफडत होतो. काय करावं महाराज? तिथे जातीभेद
400-450 वर्षापूर्वीची गोष्ट मी सांगतोय. महाराज नाथ महाराजांनी बघितलं नाही महाराज मूल कुणाचं आहे. स्पृश्य अस्पृश्य हा भाव ज्या काळात होता त्या काळातही माझ्या संतांनी खऱ्या अर्थानं भेदाभेद भ्रम अमंगळ हे जे तत्वज्ञान आहे जोपासलं. कडेवर घेतलं ते मूळ वाळवंटात, तळपत्या वाळवंटामधलं ते हरिजनाचं मूल आपल्या कडेवर घेतलं. आणि महाराजांनी काय करावं, त्या वाड्यामध्ये, पूर्वीच्या दीनदलितांच्या वाड्यामध्ये, त्या झोपडपट्टीमध्ये, गावाच्या बाहेर असलेल्या गावकुसामध्ये महाराज गेले, नाथ महाराज, आणि ते बाळ, हरिजनाचं ते बाळ त्या हरिजन वस्तीमध्ये नेऊन दिलं महाराज. मला सांगा, जिथे सावली सहन करत नव्हता असा काळ, त्या काळातही या वारकरी संप्रदायाच्या विचाराच्या संतांनी हा भाव दूर करण्याचं मोठं कार्य केलं, असं नाही वाटत का कुणाला? म्हणून निळोबाराय म्हणतात, सकल संताचा हा राजा स्वामी एकनाथ माझा. म्हणून ते माझे आहेत, ममत्वाची भावना निर्माण झाली. महाराज ते स्वामी आहेत, आणि पण स्वामी असूनही माझे आहे, स्वामी एकनाथ माझा. अनेक महाराजांचं अनेक प्रकारचं चरित्र आहे महाराज. शांती ब्रह्मही आहेत, आईचं हृदय सुद्धा आहे, मायेनं त्या ठिकाणी ओतप्रोत भरलेले सुद्धा आहे. जनसामान्याला खऱ्या अर्थानं भागवत धर्माची पताका हाती घेऊन चालण्यासाठी उपदेश करणारे सुद्धा आहेत महाराज. बरेच चरित्र आहे, किती चरित्र सांगायचं. एक जाता जाता गोष्ट सांगतो आणि मग आपण थांबू. नाथरायांकडे पितरांना जेवण घालायचं होतं, आणि त्या प्रसंगी आता मी सांगितलं श्रीमंती किती होती, कसा स्वयंपाक झाला असेल सुरू, आणि काय सुवास सुटला सर्व काही महाराजांच्या वाड्यामध्ये स्वयंपाक चालू. खूप श्रीमंती महाराज. अजूनही नाथरायांच्या वंशजांची श्रीमंती आपण बघू शकतो पैठणला. नाथराजांची वंश परंपरा आजही पैठणला आहे, तेव्हा त्यांची श्रीमंती आजही आपण बघू शकतो. आजही श्रीमंत आहे, त्यावेळेस किती श्रीमंत असणार. तर पितरांना जेवण घालायचं आहे, तेव्हा घरात खूप स्वयंपाक महाराज, सुरुची असं भोजन, सुरुची असं अन्न तयार होतो आहे, आणि बाहेर त्याचा सुगंध सुटला. गावातल्या काही गरीब लोकांना, दीनदलित लोकांना असं वाटायला लागलं, काय सुवास सुटला महाराज. महाराजांच्या वाड्यापासून असे चक्र घालायला लागलेत, घिरट्या घालायला लागले. महाराजांनी बघितलं, अरे बेटा काय झालं? म्हणे नाही काय नाही, आम्हालाही जेवण मिळालं असतं तर बरं झालं असतं. इकडे पित्र घालायची वेळ व्हायची होती, 12 वाजायचे आहेत, आणि 10-11 वाजता ही मुलं, लहान लहान मुलं, काही मोठे माणसं सुद्धा तिथून जायला लागले आणि म्हणतात आम्हाला सुवास आला म्हणून आम्ही इथे आलो. नाथ महाराज म्हणतात एवढीच गोष्ट का? एवढीच? नाथराजांनी गिरिजाबाईला सांगितलं, गिरिजाबाई स्वयंपाक तयार आहे का? म्हणजे हो आहे, आणा बरं. हरिजनांना, सर्वांना, दीनदलितांना त्या ठिकाणी महाराज गरिबांना जेवू घातलं खरं, पण तिथल्या ब्राह्मणांना कळलं, अरे आमंत्रण आम्हाला, म्हणजे पित्र जेवायचे आहे, आणि या नाथाने काय केलं, कुणाला जेवू घातलं. अरे बापरे, आम्ही बाटलो, आम्ही येणार नाही, नाथाच्या घरी पाय ठेवणार नाही, आम्ही जेवायला जाणारच नाही. अन्न उष्ट झालं. नाथरायांनी मात्र त्यावेळेस ते सर्वांना दिलेलं होतं, आणि गिरिजाबाईला सांगितलं होतं, गिरिजाबाई पुन्हा तुम्ही शुचिर्भूत होऊन अन्न पाकशुद्धी करा, आपल्याला पितरांना जेवू घालायचं आहे. पुन्हा स्वयंपाक झालेला होता महाराज, पण हे गावातलं कोणीही जेवायला यायला तयार नाही, कारण आम्हाला आमंत्रण, आमच्या अगोदर तुम्ही कुणाला जेवू घातलं महाराज, म्हणून आम्ही येणार नाही. मग शेवटी काय झालं, नाथरायांनी देवाची प्रार्थना केली, महाराज ब्रह्मा विष्णू महेश सर्व पितर म्हणून जेवले. एवढंच काय, ज्यांना आमंत्रित केलं होतं त्या ब्राह्मणांचे पितर जेवायला आले. आणि काही ब्राह्मण बघतात, अरे पंक्ता उठायला लागल्या, कोण जेवायला गेलं? आपल्यातलं कोणी गेलं का जेवायला? कोण आहे आपल्यातला असा घरभेदी जेवायला गेला? अरे म्हणजे जाऊन बघा. जाऊन बघतो तो, अरे हे तर माझे बाबा आहे, हे माझे आजोबा आहे, हे माझे काका आहे. आणि धावत सुटून सांगा, अरे म्हणे माझे बाबा जेवायला आहेत तिथे, माझे आजोबा, अरे ते तर मेले ना, गेले ना, गतप्राण झाले कधीचेच. अहो स्वर्गावरून आले, काय सांगू महाराज. तेव्हा सर्व
या ब्राह्मणांचे पितर, ब्राह्मणांचे पूर्वज नाथ महाराजांकडे जेवण करून गेले. मी का सांगतो आहे, एवढी ज्यांची शक्ती, एवढे ज्यांचे चमत्कार आहेत, पण तरीही महाराज शांती ब्रह्म आहेत, म्हणून स्वामी आहेत, म्हणून माझे आहेत, म्हणून निळोबाराय म्हणतात सगळ्या संतांचा हा राजा स्वामी एकनाथ माझा. तुर्तास आज आपण इथेच थांबू. उद्या खऱ्या अर्थाने एकनाथ षष्ठी आहे आणि षष्ठी उत्सवानिमित्त उद्या आपण पुन्हा चिंतन करणार आहोत. उद्याच्या भागात आपण भेटणार आहोत. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी आणि महाराजांचं भजन करू. भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, श्री भानुदास श्री 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 एकनाथ. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय.